हॅलो नमस्कार मंडळी. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका न्यू ब्लॉगमध्ये. तर लास्ट टाइम मी भाईंदरला गेली होती. होलसेल दुकानमधून मी बऱ्याच काही वस्तू खरेदी केल्या, त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर तिथे मी विनोद कंपनीचं कुकर घेतलं होतं, पण मला थोडासा प्रॉब्लेम वाटला. म्हणजे आता ही शिट्टी जी दिसते तुम्हाला, ही ब्लॅक कलरची आहे. ती पूर्ण स्टीलची असते, त्यानं पाणी बाहेर पडतं सगळं. हे ब्लॅक कलरची शिट्टी कसं तिथेच पडतं पाणी, बाहेर असं साईडला स्प्रेड होत नाही आणि त्याचा बॉटम पण सुटण्याची शक्यता असते कुकरचा त्या विनोद कंपनीच्या. तर मी 1-2 व्हिडिओ बघितले होते यूट्यूबवर, त्यासाठी मी तिथेच कॅन्सल केलं ते आणि हे बर्गनरचं घेतलं. आणि हे थोडंसं कॉस्टली आहे, पण वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. ट्रायप्लायचं आहे, खूप छान आहे, मला तर खूप आवडलं पर्सनली. आणि मी कोणती डिश बनवली तर मी नक्की शेअर करेन. आणि स्टीलच्या वस्तू कशा, म्हणजे हे ट्रायप्लायचं आहे, पण ह्या वस्तू कशा हाय फ्लेमवर जास्त वापरायच्या नसतात, थोड्या लो फ्लेमवरच वापरायच्या असतात. ऑलरेडी स्टीलचे कुकर आहेत माझ्याकडे, प्रेस्टिजचे आणि हॉकिंगचं पण आहे, पण ते छोटं एक आहे, एकदम छोटं आणि एकदम मोठं आहे. त्यासाठी मी मीडियम घेतलं 3.5 लिटरचं. तर हे मला 3,900 अशी किंमत पडली. तर बाहेर हे 4,000 4,500 आहे ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर. तर ह्याचं खास करून दोन्ही साईडला हँडल आहेत, तर इझी आपण हे करू शकतो. खूप छान आहे आणि थोडंसं कॉस्टली आहे, पण वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. तर 5 वर्षाची वॉरंटी आहे कुकरची. खूप छान कुकर आहे हे. तर सेकंड वस्तू आहे ही गरम पाण्याची बॉटल. रिषभची आहे, स्टील बॉटल आहे. याच्यामध्ये 18 तास गरम पाणी राहतं आणि थंड पाणी जर ठेवत असाल थंड करून किंवा फ्रीजमधलं, तर ते 24 तास थंड पाणी राहतं ह्याच्यामध्ये. आणि ही 1322ला होती, म्हणजे 1322 याची MRP होती. तर आम्हाला ही 900 रुपयामध्ये भेटली. तर खूप छान आहे. आणि याचं बेस्ट पार्ट असा आहे की याचं झाकण असतं तेच ह्याचा कप आहे. म्हणजे आपण चहा वगैरे प्यायला बाहेर कधी आपण पिकनिकला वगैरे गेलो तर ह्याच्यामध्ये चहा वगैरे घेऊन जाऊ शकतो. तर मस्त वाटली मला. आणि कॅरी करायला ही साईडला बॅग पण दिली तसं, म्हणजे आपण लावून घेऊ शकतो असं बॅग खांद्याला वगैरे. तो खूप भारी वाटली मला. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे बरेच असे व्हरायटी होते छोटी मोठी. तर आम्ही ही 1 लिटरची घेतली आहे. आणि म्हणजे कसं असतं, बाहेर पिकनिकला वगैरे फॅमिली पिकनिकला गेलो तर ह्याच्यामध्ये चहा वगैरे घेऊन जाऊ शकतो. आणि थंडीच्या सीझनमध्ये किंवा कोण आजारी असेल तर आपण गरम पाणी ठेवून आपण दिवसभर पिऊही शकतो. त्यासाठी ही मी घेतली होती. आणि याचा कप मला खूप आवडला. तर खूप छान बॉटल आहे ही. तिसरी वस्तू आहे ही ट्रायप्लायची कढई. मी हँडल असलेली नाही घेतली, कारण हँडलमध्ये कसं नंतर थोड्या दिवसांनी वापरून थोडंसं हँडल घाण अडकते त्याच्यामध्ये, तर ते वॉश करायला थोडंसं कठीण जातं. त्यामुळे मी विदाऊट हँडलची घेतली. आणि ही मला 950 काहीतरी पडली, कारण ह्याची किंमत 1600 रुपये होती. तर ते ओरिजिनल प्राईस असते किंवा त्याने लेबल बनवून लावतात हे मला माहीत नाही, पण प्राईस तर तेवढीच होती ह्याची. आणि ही फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर पण आहे आणि परत डीमार्टमध्ये पण आहे. तर खूप छान आहे, हेवी आहे, बॉटम याचा खूप हेवी आहे. तर ह्या वस्तू स्टीलच्या किंवा ट्रायप्लायच्या वस्तू असतात, ह्या थोड्याशा कमी गॅसवरच वापरायच्या असतात. जास्त फुल गॅसवर वापरला की जळण्याची शक्यता असते भाजी वगैरे. तर वापरताना थोडंसं लक्षपूर्वक वापरावे लागतात अशा वस्तू. तर चौथी वस्तू आहे हे पोलपट. लाकडाचा आहे आणि म्हणजे अखंड पोलपट म्हणतात ह्याला. म्हणजे सिंगल लाकडामध्ये हे बनवलेलं आहे, ह्याला जॉईंट कुठेच नाही आहे. तर मी घेतलं होतं दुसरं, मला ते डिझाईनवालं खूप आवडलं होतं, पण तेच तिथे स्टाफ होता, त्यांनी बोलले की सिंगल लाकडाचं घ्या तुम्ही, छान आहे. आणि खूप हेवी आहे कुकर. आणि ते स्टीलची कढई त्याच्यापेक्षा पण हे हेवी होतं, खूप वजनदार होतं. तर हे मला 450च्या हिशोबाने काहीतरी भेटलं. म्हणजे ह्याची किंमत थोडी जास्त होती, तर मला 450 रुपयामध्ये हे भेटलं. वस्तू आहे स्टीलचा ट्रे. हा डीमार्टमध्ये पण अवेलेबल आहे. तर इथे मला 250 रुपयामध्ये भेटला होता. फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स काय पण आपण वॉश करून ठेवू पण शकतो किंवा असंच टोमॅटो वगैरे ठेवू शकतो.
तर खास कर मी या म्हणजे भांडी घासून ठेवण्यासाठी जी बुट्टी मिळते स्टीलनेस स्टील, तर ह्या बुट्टीसाठी मी गेली होती त्या दुकानात. तर घेतल्यास त्या वस्तू सगळ्या दाखवल्या त्या मी आधी. तर ही मला 900 रुपयामध्ये भेटली. म्हणजे माझ्याकडे आहे ऑलरेडी, पण मला ही अशी छोट्या साईजमध्ये पाहिजे होती. त्यासाठी मी तिथे त्या दुकानात गेली होती. खास कर ह्या वस्तूसाठीच गेली होती. तर ही बहुतेक 1200 रुपये काहीतरी सांगितली होती, तर मला 900 रुपयामध्ये भेटली. आणि खूप छान जड आहे, खूप छान आहे. खालून साईज वगैरे त्याचा मस्त वाटला मला. असं चौक नाही आहे, खाली थोडंसं फोल्डिंग टाईपमध्ये आहे. तर छान आहे आणि वजन पण होती खूप. तर मला छोटी पाहिजे होती, कारण माझी बेसिंगच्या समोर एक खिडकी आहे, तिथे हे ठेवण्यासाठी मला पाहिजे होती. माझ्याकडे आधीची आहे ती खूप मोठी असल्यामुळे मला ही छोटी वस्तू पाहिजे होती, छोटी बुट्टी पाहिजे होती. त्याला बुट्टी म्हणतात, काय म्हणतात मला माहीत नाही, मी तर बुट्टीच म्हणते, कारण भांडी घासून ठेवण्यासाठी ही बुट्टीच म्हणतो आपण. आणि 6वी वस्तू आहे हे छोटंसं एकदम छोटेसं पॅन किंवा भांडं चहाचं. 1-2 माणसांसाठी चहा बनवू शकतो हे असं भांडं आहे चहाचं. स्टीलनेस स्टील आहे, ट्रायप्लायचंच आहे हे पण, आणि खूप भारी आहे. मी तिथे थांबली होती तर ते जे दुकानचे ओनर होते ते बोलले तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही घ्या, मी बजेट कमी करून देतो तुम्हाला. तर हे मला भेटलं 300 रुपये भेटलं मला हे. त्याची प्राईस 600 असं काहीतरी होती, तर हे 300 रुपयामध्ये भेटलं. आणि सगळ्यात शेवटची वस्तू हा स्टीलचा डब्बा आहे छोटासा. तर ह्याचे पैसे नाही घेतले, हा छोटासा डब्बा होता तर मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी. आणि ही होती माझी शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.